तर कन्नड तालुका पंचायत समितीचा निकाल देखील आपल्या हाती आलेला आहे। कन्नड तालुका पंचायत समितीत भाजपने 5 जागांवर विजय प्राप्त केलेला आहे, तर शिवसेना 6 आणि राष्ट्रवादी 1 जागांवर विजयी झाली आहे। अपक्षांना 2 जागा मिळाल्या, तर काँग्रेसने 2 जागांवर विजय मिळवलेला आहे। कन्नड तालुका पंचायत समितीचा हा निकाल आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। भाजपने 5 जागांवर कन्नड तालुका पंचायत समितीत विजय मिळवलेला आहे, तर वैजापूर तालुक्यात भाजपने 3 तर शिवसेनेनं 5 जागांवर विजय प्राप्त केलेला आहे। राष्ट्रवादी 4, ठाकरे सेना 2 तर अपक्ष 2 जागी निवडून आलेले आहे। वैजापूर तालुका भाजप 3, शिवसेना 5 जागी विजयी ठरलेली आहे। महत्त्वाची अपडेट वैजापूर तालुक्यातून शिवसेनेला या ठिकाणी अधिक जागा मिळालेल्या आहेत। राष्ट्रवादी 4, ठाकरे सेना 2 तर अपक्ष 2 जागी विजयी झालेली आहे। महायुतीला या ठिकाणी मतदारांनी कौल दिलेला आहे। यानंतर आणखी काही अपडेट्स आपण पाहतोय पुण्यात, त्यानंतर छत्रपती संभाजीनगरात भाजपचा वरचष्मा पाहायला मिळतोय। रायगडमध्ये खरं तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा हा वरचष्मा पाहायला मिळतोय। कोल्हापुरात देखील भाजप आणि शिवसेना एकाच बेंचवर आहे। रत्नागिरीत 56 पैकी 36 जागांचे निकाल लागलेत। कोल्हापूर जिल्हा परिषदेचा निकाल देखील या ठिकाणी समोर आलेला आहे। महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। कोल्हापूर जिल्हा परिषदेचा निकाल भाजपने 13 तर शिवसेनेने 10 जागांवर या ठिकाणी विजय मिळवलेला आहे। राष्ट्रवादीने 15 तर काँग्रेसने 13 जागांवर विजय मिळवलेला आहे। राष्ट्रवादीचा वरचष्मा पाहायला मिळतोय। ठाकरे सेनेनं केवळ 2 जागांवरच हा विजय त्यांना राखता आलेला आहे। कोल्हापुरातील ही अपडेट आपण पाहतोय। तर खुलताबाद पंचायत समितीचा निकाल देखील आता समोर आलेला आहे। खुलताबाद मध्ये भाजपने 3 जागांवर विजय मिळवलाय, तर ठाकरे सेनेनं 1 तर राष्ट्रवादीने 2 जागांवर विजय प्राप्त केलेला आहे। खुलताबाद पंचायत समितीचा हा निकाल आपण पाहतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।